मुलगी फक्त वडिलांसमोरच हट्ट करू शकते असं मला वाटतं. कारण ती मम्मीसमोर पण एवढा हट्ट करत नाही, तेवढा वडिलांपुढं करत असते. तर त्यांना माहीत असतं, की आपले वडील आपल्याला काही जरी झालं, तर प्रत्येक वस्तू जी लागली ती घेऊन देतात. तर तसंच काही माझ्यासोबत झालं. माझे मिस्टर म्हणे, "अजिबात पैसे नाही." 2-3 दिवस झाले बोलले आणि आम्ही एका जत्रेमध्ये गेलो होतो. तर नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी जत्रा चालू आहे सध्या गणपतीची. तर मग तिथे खूप छान-छान वस्तू होत्या. त्यात मुलगी म्हटली, "पप्पा जत्रेला जायचं." तर लगेच वडील होकार देऊन तिला घेऊन गेले आणि तिथं गेल्यावर मुलीने जी नाही ती खरेदी केली. आणि म्हणजे तिला सगळ्यात जास्त किचन खूप आवडतात घ्यायला. तर ती प्रत्येक वेळेस कुठेही गेली का पहिले ते किचन उचलते. तिच्याकडे खूप सारे किचन्स आहेत. तर तिने शेवटी हा ₹120 वाला किचन चूज केला, जो ₹120 होता आणि त्यानंतर गौतम बुद्धाचा हा किचन मला खूप आवडला. पण मी काही तो घेतला नाही, कारण पहिले म्हटलं मुलीची शॉपिंग महत्त्वाची. त्यानंतर इथं फ्रेंच फ्राईज, सँडविच वगैरे काय होतं ते घेतलं आम्ही. फ्रेंच फ्राईज घेतले आणि इथे पॉकेट चॅट होती. तर तिला खूप आवडली ती चॅट आणि खरंच खूप छान होती. ₹30 का ₹25 असं काहीतरी प्लेट होती, पण टेस्टी होती. मग मुलगी आली आणि मला टेस्ट करायला आणलं. म्हणे, "मम्मी खरंच खूप छान आहे." आणि कसं आहे, हे असे जे बिझनेस करतात ना छोटे-मोठे, त्यांना खरंच आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे. कारण हायजेनिक म्हणतात ना, तर ते चांगल्या पद्धतीने बनवतात, घरगुती सगळ्या गोष्टी वापरतात. तर मग तिथे आम्ही थोडंसं तिला खाऊ घातलं. मग त्यानंतर ती सांगत होती, "मला यात बसायचं, त्यात बसायचं." मग तिला बोलले, "आत्ताच आपण खाल्लेलं आहे, तर कशाला?" मग ते झालं तर मग पुन्हा शॉपिंगकडे वळली. मग नंतर तिला ही बॉटल पाहिजेत होती ऑनलाईन, तर तिला इथं मिळाली. एवढी काही खास नव्हती, पण घेतली ती आम्ही तिला. मला वाटतं ₹100 ला मिळाली ही बॉटल आणि त्याच्यामध्ये बी तिने एवढे कार्टूनचं हे ते नखरे करून, करून तिने ती घेतली. त्यानंतर इथे पण तिने सोप घेतलं, म्हणजे छोटंसं ₹50 एक हे बघा, हे सोप आहे, ते साबणसारखं आहे. म्हणजे ती म्हणे, "मला स्कूलमध्ये पाहिजे ते." इथे तिच्या पप्पाने ड्राय चायनीज होतं. खरं तर याच्यामुळे एवढं पोट दुखतंय आमचं, कारण खूप विचित्र होतं. आता जाऊ दे, जसं असेल तसं. पण हे चांगलं नव्हतं आणि ह्याच्यामुळेच आमचं पोट बिघडलं असं मला वाटतंय. त्यानंतर मग मेडिकलवर आलो. पिल्ल्यांचं खायचं घ्यायचं होतं, तर ते घेतलं पेडिग्री. त्यानंतर आमचं जिथं गेलं तिथं आम्हाला डॉगीज आमचे ओळखीचे, त्यांना आम्ही खायला देतो. त्याचप्रमाणे यांना खाऊ-पिऊ घातलं. मग घरी आलो आणि एवढ्या वस्तू तिने घेतलेल्या होत्या. बऱ्याच वस्तू घेतल्या. त्यामध्ये ह्या क्लिप्स होत्या. त्यानंतर कंगवा जो माझ्यासाठी घेतला मी. त्यानंतर हा क्लिप घेतला. हे सगळं तिचं चॉईस आहे. यातलं माझं मला वाटतं 1-2 कानातलेच आहेत माझे, बाकी सगळं तिचं आहे. त्यानंतर हे पेंडंट घेतलं आणि हे कानातले घेतले आणि खरं सांगायचं ते सगळ्या गोष्टी ज्या दिसतायत त्या ₹10,000 वाल्या. यामध्ये मला वाटतं 1-2च वस्तू आहे ज्या महाग आहे. जसं की बॉटल आणि हे. नाहीतर ही प्रत्येक वस्तू ₹10,000 ला आहे. तर खरंच खूप कमी रेंजमध्ये हे सुद्धा मला ₹10 ला मिळालं. पण खरं तर ही लिपस्टिक वेस्ट गेली, कारण ती माझ्या चेहऱ्यावर म्हणजे माझ्या लिप्सवर खूप घाण दिसते खूप. म्हणजे मला ना फेकता येत ना ठेवता येत असं झालं. ही बॉटल